लोकसभा इलेक्शनच्या वेळेस बोललो की खऱ्या अर्थानं जर आपल्या भागावर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्रित येऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण कसं पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांचा यातून प्रश्न सुटणार आहे. आणि मागेही मी बोललो की फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतलेला आहे. पुराचं पाणी जे वाहून जाते ते पुराचं पाणी सध्या तरी आपल्या दुष्काळी भागात कसं वळवता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल या बाबतीत आदरणीय फडणवीस साहेबांनी अनेक वेळा बोललेले आहेत. परवा बीडला पण बोलले, आष्टीला. तर सकारात्मकता शासनाची दिसते आणि त्याचे सर्वे जेव्हा सुरू होतील तेव्हा मग निश्चित की आपले भागात कुठला वंचित राहणार नाही. विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील जो दुष्काळी पट्टा आहेत, दुष्काळी गाव आहेत, ही वंचित राहणार नाहीत आणि जी बागायत भाग आहे त्यांचंही काही हिरवलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा राहील. हो साहेब, नमस्कार. आज आपण फलटण दौऱ्यावर आलेला आहे, काय सांगाल आपण? आज माझ्या मतदारसंघातील फलटण तालुक्यातील गावभेटींचा दौरा होता. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या गावोगावी. जागेवर प्रश्न मार्गी लावता येते ते त्या त्या गावामध्ये लावले आणि जे काही विकास कामांच्या बाबतीतली निवेदन होते सगळ्यांचे ते स्वीकारून ते प्रश्न राज्य शासन केंद्राच्या अखत्यारीत येणारे जे विषय आहेत दोन्ही शासनाच्या मागे लागून पाठपुरावा करून घ्यायचं असे आश्वासनं देऊन आजचा हा दौरा पूर्ण केला. साहेब, भारत सरकारच्या वतीने किंवा भारतीय सैन्य दलाच्या वतीनं काल ऑपरेशन सिंदूर झालं, त्याबद्दल काय सांगाल? काल जे ऑपरेशन सिंदूर आज पहाटे झालं, एकतर आपल्या देशातील सर्वच पक्षांनी एकमुखी पाठिंबा सरकारला दिला होता आणि आपला देश एक आहे हा जगाला आपण या माध्यमातून मेसेज दिला. आणि जो हल्ला आपण आपल्या डिफेन्सने केला, आपल्या तिन्ही सैन्य दलांनी केला, आपण कुठं नागरिकांना त्रास न देता जे आतंकवादी स्थळं होती, ट्रेनिंग सेंटर होते, ते सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या तिन्ही सैन्य दलांकडून झालेलं आहे. त्यामुळं मी सरकारचं आणि सैन्य दलाच्या तिन्ही सैन्य दलाचं अभिनंदन करतो की एक चांगली कामगिरी बजावली आणि एक अद्दल या माध्यमातून आतंकवाद्यांना घडवली. फलटण तालुक्याच्या पूर्व भागाचा आज दौरा केला. लोकांच्या काय काय अडचणी आहेत त्या कशा सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो? विकास कामाच्या बाबतीतले लोकांची निवेदनं होती. काही जिल्हा परिषदची होती, काही राज्य शासनाची. दुसरा विषय होता रेल्वेचे जे सर्वे चालू आहेत त्याचे ॲक्वायर कसे होणार, जमिनी काय होणार या बाबतीतली माहिती लोकांनी विचारली. त्या बाबतीतले त्यांच्या शंकेचं निरसन तिथं जागेवर केलेलं आहे. साहेब, गोखलीला शिवाजीराव गावडेंच्या इथं आपण पाणी प्रश्नाच्या संदर्भात भेट दिली, तर त्या नक्की पाणी प्रश्नावर आपण काय सांगाल? गावडेंनी त्यांचा अभ्यास मला सांगितला. नक्की जिथं विषय मांडायचे तिथं मी तो विषय मांडणार आहे आणि त्या बाबतीतला पाठपुरावा सातत्याने चालू राहील. आणि मी यापूर्वीही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस बोललो की खऱ्या अर्थानं जर आपल्या भागावर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्रित येऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण कसं पूर्ण होईल ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांचा यातून प्रश्न सुटणार आहे. आणि मागेही मी बोललो की फडणवीस साहेबांनी यात पुढाकार घेतलेला आहे. पुराचं पाणी जे वाहून जाते ते पुराचं पाणी सध्या तरी आपल्या दुष्काळी भागात कसं वळवता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल या बाबतीत आदरणीय फडणवीस साहेबांनी अनेक वेळा बोललेले आहेत. परवा बीडला पण बोलले, आष्टीला. तर सकारात्मकता शासनाची दिसते आणि त्याचे सर्वे जेव्हा सुरू होतील तेव्हा मग निश्चित की आपले भागात कुठला वंचित राहणार नाही. विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील जो दुष्काळी पट्टा आहेत, दुष्काळी गाव आहेत, ही वंचित राहणार नाहीत आणि जी बागायत भाग आहे त्यांचंही काही हिरवलं जाणार नाही या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा. फलटण पंढरपूर रेल्वेचा सर्वे चालू आहे किंवा सर्वेचं टेंडर निघलं, त्याबाबत आपण काय सांगाल? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या मतदारसंघाचे खासदार होते आणि देशाचे रेल्वे मंत्री प्रभूसाहेब होते आणि भारताचं शेवटचं रेल्वे बजेट ते झालं आणि त्या बजेटमध्ये
आदरणीय प्रभूसाहेबांनी तरतूद केली त्यामध्ये फलटण ते पंढरपूर रेल्वेची, आणि त्याची कामं आत्ता सुरू झालेली आहेत. मी सातत्याने रेल्वे मंत्री, रेल्वेचे बोर्डचे चेअरमन आणि मुंबई GM आणि पुणे DRM, आपला हा रेल्वे लाईन पुणे DRMच्या अंडर येतो, या सर्वांशी सातत्याने संपर्कात आहे. आणि निश्चितच आता सर्वे कंप्लीट झाल्यानंतर मग तो रिपोर्ट वरती जाईल. आजच्या घडीला नीती आयोगाने तो शिफारस करून रेल्वे बोर्डकडे पाठवलेला आहे. ह्या स्टेजला रेल्वेचा आपला विषय आहे.